मला लहानपणापासून सिनेमे आवडायचे ना, हं. त्यामुळे विविध भारतीची सगळी गाणी माझी पाठ वॉव! तेव्हाची. म्हणजे माझा काळ तुला सांगते 75 ला मी 5वीत वगैरे होते. बरं. हां. हं, हं, हं. तेव्हा शोले नुकताच आला होता. हं. म्हणजे तू विचार कर ना, त्या काळातली गाणी किती गोड होती. गोड होती. खरंय. आंधी वगैरे सिनेमा. तेरे बिना जिंदगी सो ते मला गाडीमध्ये मग मी भेंड्यांमध्ये सगळी गाणी भेंड्या म्हटलं की मी नंबर 1. तर इतकी मी हे झाली की मी गाडीत शिरल्या-शिरल्या माझ्यासाठी सीट्स असायच्या. काय "ए बोलता? वर्षा इकडे, वर्षा इकडे, वर्षा इकडे." असं. कसलं भारी. सो मग ते त्याच्यानंतर मग मला एकदम मैत्रिणी सांगितलं, "काय मस्त सूर लागतो" आणि छान लागायचा तेव्हा. हं. तरुण होते. हं, हं. असं खूप वर चढायचा सूर माझा आणि ती सगळी ती गाणी छान चांगली जी लोकांना आवडतात ती मला यायची. मग मला असं वाटलं, की "हां रे, मग आपण गाणं शिकूया. सगळे एवढं म्हणतात आपल्याला गाणं हं, येतं." हं, हं. मग मी वयाच्या ते पण माझं 32-33व्या वर्षी मी पहिल्यांदा गाणं ओह! शिकायला प्रारंभिक परीक्षा, हां. शास्त्रीय संगीत. शास्त्रीय हं, संगीत. हं. माझ्यासोबत प्रारंभिकची सगळी 3-4 वर्षाची पोरं, 5वी 5 हो, वर्षाची, हो. 6 वर्षाची. पण तिथे एक नुकसान असं झालं, ते शिकायला गेले, मी मोठी ना हं, वयाने. हं. तर आणि वय मोठं असलं, की आपण थोडं घाबरतो. हं. आपण बरोबर. या मुलांइतकं चांगलं गातोय आणि घाबरल्यामुळे गाणं घाबरून कधीच चांगलं होत नाही. गाणं बरोबर. मोकळे कुठलीही कला तुम्ही जेव्हा इथून मोकळे मुक्त असता, त्यावेळेला खरी तुम्ही गोष्ट तुमचं आहे. 100% देता. तर मी गाडीत जितक्या बिंदास गायची ना, हं, हं. मी त्या क्लासला मी माती खायची. बरं. हां, तबल्यात तालात चुकायची. मग तेव्हापासून जो कॉन्फिडन्स गेला माझा तालात जाण्याचा, तो हं. अद्याप गेलेला आहे. बरं. आता तू म्हणशील मी संगीत शिक्षिका कशी झाली? पण आता आतमध्ये एक अजून एक वेगळा हे आहे अंगात, की नाही आपण एक काम सुरू केलं ना, ते संपवायला पाहिजे. बरोबर. मग आपण गाण्याच्या परीक्षेला बसलो ना, मग दरवर्षी एक परीक्षा पास होत गेली. मग हं, त्यासाठी जेवढे कष्ट करायचे तेवढे मी केले. हं. विशारदला मी नापास झाले. ओह! हां. अच्छा. मग मी परत एक विशारद दिली. हं. दुसऱ्यांदा पण मी नापास झाले. कारण नंतर-नंतर तुमचा कस कठीण लागतो ना, बरोबर आहे. येस. कस लागतो. तिसऱ्यांदा मग मी अकोल्याला जाऊन परीक्षा दिली. म्हटलं मुंबईचे सगळे हुशार विद्यार्थी आहेत. आपलं गाणं काही यांच्यासमोर होत नाही. बरं. मग अकोल्याला जाऊन मग अकोल्याला काय अकोल्याला इथल्यापेक्षा हुशार विद्यार्थी. हो. पण 3 वर्ष मी सतत विशारदचा अभ्यास केल्यामुळे त्या ताना, ते आलाप, ते इतके डोक्यात फिट्ट बसलेले, ते तालात इतके घट्ट बसलेले, की तिथे मला विशारदला सेकंड क्लासने मी पास झाले. अरे वाह! बरं.